हेअर केअर ट्रीटमेंट काय करायला पाहिजे की का करायला पाहिजे, आता त्याच्यासाठी बेसिकली हेअर ट्रीटमेंट करायला लागतात की जे शॅम्पूज वगैरे जे आहेत ते काय सगळ्यांसाठी सेम नाहीयेत. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन सलॉन सायन्स स्पा अँड मेकअप स्टुडिओ अँड डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आता रेग्युलरली आपण हेअर आणि ब्युटी आणि मेकअपच्या विद्येबद्दल बोलतोय. व्हिडिओजच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती देतोय वेगवेगळी की कसे काय प्रोडक्ट्स यूज करायचे, काय करायचं, ब्युटी प्रोडक्ट्स कसे यूज करायचे. तर आता सब्जेक्ट बेसिकली आपण मागच्याच व्हिडिओच्या अनुसंधानातून घेतोय आपण ऍक्च्युली. आता की मागच्या याच्यामध्ये मी बोललो की हेअर ट्रीटमेंट्सच्या, सलॉन ट्रीटमेंट्स आणि होम केअर ट्रीटमेंट याच्याबद्दल काय कसं करायचं हे मागच्या आपण व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत. तर बेसिकली बऱ्याच लोकांचे असे प्रश्न येतात आम्हाला सलॉनमध्ये की हेअर केअर ट्रीटमेंट काय करायला पाहिजे की का करायला पाहिजे. आता हेअर केअर ट्रीटमेंट्समध्ये वास्ट गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही काय एकच गोष्ट नाही की तुम्ही करू शकता. आता हेअर केअरमध्ये आम्ही जनरली त्याला दोन याच्यामध्ये डिवाइड करतो की तुम्ही एक होम केअर करा आणि एक सलॉन ट्रीटमेंट्स करा, किंवा सलॉन ट्रीटमेंट्स करताना तुम्ही होम केअर सलॉनमध्ये येऊन कसं काय करायचं, काय प्रोडक्ट्स वापरायचे, तर हे आम्ही तुम्हाला तिथे गाईड पण करतो. तर तुम्हाला जर काय इन्फॉर्मेशन हवी असेल, कुठल्या ट्रीटमेंट तुमच्या केसांसाठी करायच्यात, तर ते तुम्ही सलॉनमध्ये येऊन तुम्ही एन्क्वायरी करू शकता आणि तुम्हाला त्याच्याबद्दल प्रॉपरली माहिती मिळेलच, म्हणजे ऑफकोर्स. आता बेसिकली कसं आहे की होम केअर ट्रीटमेंट्स किंवा सलॉन ट्रीटमेंट्स यासाठी ही जी मेन गोष्ट आहे, त्याचा मेन जो भाग आहे दॅट इज अ हेअर ट्रीटमेंट. तर हेअर ट्रीटमेंट का करायला पाहिजे? हेअर ट्रीटमेंट करण्यासाठी आता मेन जेव्हा हेअरला प्रॉब्लेम्स येतात, एक्झाम्पल तुम्हाला हेअर लॉस चालू होतो किंवा डॅन्ड्रफ चालू होतो, किंवा तुम्हाला केस थिनिंग होतात तुमचे भरपूर, किंवा फ्रिझीनेस भरपूर येतो, ड्रायनेस खूप असतो, किंवा बऱ्याच लोकांचे केस एक्सेसिव्हली ऑइली होतात, तर त्याच्यासाठी बेसिकली हेअर ट्रीटमेंट करायला लागतं. आता हेअर ट्रीटमेंट करण्यामागचं कारण एकच आहे की तुम्हाला इमिजिएटली रिझल्ट त्यांनी चांगल्यापैकी मिळतो, बिकॉज सलॉन ट्रीटमेंट्स आर व्हेरी इंटेन्सिव्ह. आणि त्याच्या बरोबरीने आम्ही तुम्हाला होम केअर पण, मागच्या वेळेला सांगितल्याप्रमाणे आम्ही होम केअर ट्रीटमेंट्स पण सांगतो तुम्हाला. आता होम केअर करायचं म्हणजे नक्की काय करायचं की बेसिकली चांगले शॅम्पू यूज करायचे, चांगले कंडिशन यूज करायचे, मास्क यूज करायचे. म्हणजे आता तुम्ही शॅम्पू बरोबर कंडिशनर पण एव्हरी वॉशला यूज करू शकता. तुम्ही शॅम्पू बरोबर मास्क सुद्धा वीकली एकदा यूज करू शकता. तुम्ही सिरम्स रेग्युलरली वापरू शकता, किंवा तुम्ही मोरक्कोन ऑइल्स आहेत, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल्स असतात. जसे आता समजा कोकोनट ऑइल आहे, तर कोकोनट ऑइल इज व्हेरी गुड फॉर हेअर्स, तुम्हाला रिझल्ट खूप चांगला मिळतो. बरेच लोक आल्मंड ऑइल यूज करतात, बरेच लोक ऑलिव्ह ऑइल यूज करतात. आता जर तुम्ही अरोमा थेरपी आणि हा सगळ्याचा प्रकार बघायला गेला तर हे एक वेगळं परत स्ट्रीम आहे. तर अरोमा थेरपीचे ऑइल्स पण खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला हेअरवरती रिझल्ट चांगला देतात. त्याच्यामध्ये जर कॅरियर ऑइल बघायला गेलं तर इव्हनिंग प्राईमरोज आहे, किंवा वॉलनट आहे, किंवा अशी बरीच ऑइल्स आहेत. म्हणजे लिस्ट खूप मोठी होईल, ते एवढ्या छोट्या व्हिडिओमध्ये आपल्याला नाही पूर्ण करता येणार ती लिस्ट बेसिकली बघायला गेलं तर. तर त्याच्यामुळे तुम्ही हे सगळे जे काही प्रकार आहेत, किंवा हे सगळे जे काही ऑइल्स आहेत, सिरम्स आहेत, शॅम्पूज आहेत, कंडिशनर्स आहेत, मास्क आहेत, हे सगळं तुम्ही घरी यूज करू शकता रेग्युलरली, की ज्याच्यामुळे तुमच्या केसांना रिझल्ट खूप चांगल्यापैकी मिळेल. तर ते कसे यूज करायचे, काय यूज करायचे, कुठलं स्पेसिफिक शॅम्पू यूज करायला पाहिजे, हे तुम्ही सलॉनमध्ये आलात तर प्रॉपर तुम्हाला हेअर स्टायलिस्ट तुम्हाला प्रॉपरली तुम्हाला ह्याच्याबद्दल नॉलेज देऊ शकतो, आणि तुम्हाला प्रॉपर तुम्हाला गाईड करू शकतो की तुम्ही काय एक्झॅक्टली तुमच्या केसांसाठी काय यूज करा. कारण कसं आहे की जे शॅम्पूज वगैरे जे आहेत तर ते काय सगळ्यांसाठी सेम नाहीयेत. प्रत्येक केसाच्या हिशोबाने वेगवेगळे शॅम्पूज बनलेले असतात. प्रत्येक केसाच्या कंडिशनच्या नुसार तुम्हाला वेगवेगळे कंडिशनर्स किंवा तुम्हाला मास्क त्याच्यामध्ये डिझाईन केलेले असतात की ज्यामुळे तुमच्या स्पेसिफिक हेअरला त्याचा चांगल्यापैकी फायदा होऊ शकेल. एक्झाम्पल, जर ड्राय हेअरच्या माणसाने जर ऑइली हेअरचा शॅम्पू वापरला त्याचे केस अजून ड्राय होणार आहेत, किंवा जर ऑइली हेअरच्या माणसाने जर ड्राय हेअरचा शॅम्पू वापरला त्याचे केस अजून ऑइली होणार आहेत. त्याच्यामुळे यू हॅव टू यूज अ स्पेसिफिक शॅम्पू. ड्राय हेअरच्या माणसाने ड्राय हेअरसाठी बसलेला शॅम्पू वापरायला पाहिजे, की जेणेकरून त्यांच्या केसाला मॉइश्चर चांगल्यापैकी मिळेल आणि रिझल्ट विल बी लाईक व्हेरी नाईस. तर त्याच्यामुळे ह्या झाल्या होम केअरचा भाग. तर सलॉनमध्ये आल्यानंतर तुम्हाला मी जे सलॉन ट्रीटमेंट बद्दल जे बोलतो की ज्यामुळे एक्झाम्पल जे हेअर लॉस ट्रीटमेंट आहे, डॅन्ड्रफ ट्रीटमेंट आहेत, हेअर थिनिंग ट्रीटमेंट्स आहेत, नंतर मग अँटी ब्रेकेज ट्रीटमेंट आहे, की आता ब्रेकेज खूप होते काही वेळेला केसांचं. नॅचरली पण होतं की रॉंग यूज ऑफ शॅम्पूमुळे, किंवा तुमचं ब्रेकेज काही वेळेला आपण कुठली केमिकल ट्रीटमेंट करतो त्याच्यामुळे पण होत असतं. तर ते ब्रेकेज कसं थांबवायला पाहिजे, किंवा त्याला ट्रीटमेंट कुठल्या यूज करायच्यात, तर ह्या सगळ्या ट्रीटमेंटचं आहेतच. प्लस तुम्हाला अँटीफ्रीज ट्रीटमेंट आहे, स्मूथनिंग ट्रीटमेंट आहे, किंवा आता स्पा नवीन नवीन आलेले आहेत खूप मार्केटमध्ये. म्हणजे लॉरियल, वेल्ला, स्कॉट्सकॉप याचे स्पा तर आहेतच. त्यानंतर शिया बटरचा स्पा मार्केटमध्ये आलेला आहे. शिया बटर कोलॅजिन आलेला आहे. काल स्ट्रेंथ म्हणून ट्रीटमेंट खूप चांगले आलेले आहे. या सगळ्या ट्रीटमेंटचा मेन उद्देश केस चांगलं करणंच आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही
तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जर हेअर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सलॉनमध्ये नक्की या. आमच्याकडे हेअर लॉस ट्रीटमेंट तर खूपच सुंदर आहे, त्याचा रिझल्ट अगदी 100% देतो आम्ही. त्यामुळे सलॉनमध्ये जर आलात आणि तुम्हाला जर कन्सल्टेशन करून घेतलं तर कन्सल्टेशन इज फ्री ऑफ चार्ज. तुम्हाला कन्सल्टेशनसाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस आम्ही घेत नाही. अँड यू विल गेट व्हेरी गुड गायडन्स फ्रॉम दॅट, की नक्की काय करायला पाहिजे, की तुम्ही घरी कुठे ट्रीटमेंट करायला पाहिजे, सलॉनमध्ये काय करायला पाहिजे, बरं तुम्ही करताय ते योग्य करताय ना, आम्ही हे पण सगळं तुम्हाला गाईड करतो. त्यामुळे ज्याला कोणाला काही प्रॉब्लेम्स असतील, काय नॉलेज हवं असेल, काय इन्फॉर्मेशन हवी असेल तर नक्की सलॉनमध्ये या. आम्ही तुम्हाला प्रॉपर गायडन्स देऊ. थँक्यू व्हेरी मच.